भूमिपुत्रांनो, नमस्कार. पुन्हा एकदा मी आपल्या बालपणीच्या आठवणी जाग्या करणार आहे. सर्वप्रथम हेच ते प्रेरणास्थान नागेशपुरीजी महाराज यांची ही समाधी आपण पाहू शकताय. कदाचित हा काळ जगलेल्या प्रत्येक व्यक्तीला नागेशपुरी महाराजांचं ते रूप, ते चालणं, ते बोलणं कदाचित आजही आपल्या स्मृतीपटलावर ताजं असावं. आणि कित्येक वर्षापूर्वी त्यांचं देहावसान झाल्यानंतर हीच ती वरबगावच्या या मठातील ही समाधी. आणि त्यापुढं संपूर्ण महाराष्ट्राच्या क्षितिजावर आध्यात्मिक क्षेत्रात एक प्रबोधनकार कसा असतो याचं ज्वलंत उदाहरण देणारे हे श्री सद्गुरू महंत रामकृष्ण महाराज यांची समाधी आपण पाहू शकतोय. हेही ठिकाण आज संपूर्ण वरबगावच्या भूमिपुत्रांना एक प्रेरणादायी ठिकाण आहे. महाराजांनी एक आपली कार्यप्रणालीची अशी छाप मागं पाडलेली आहे की आज बी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे भडकपणा आणून काही लोक काही ठिकाणं स्पर्धेत आहेत, त्यांच्यासाठी रामकृष्ण महाराजांचं हे जीवन एक बोध आहे. त्यांनी खरं अध्यात्म जगलं आणि म्हणून आजही अध्यात्मावर विश्वास ठेवणारी माणसं रामकृष्ण महाराजांच्या या आध्यात्मिक कार्याला आजही स्मरून त्यांना अभिवादन करतात. आणि त्यांच्यासारखे प्रबोधनकार आध्यात्मिक महाराज मठाधिपती पुन्हा होणे नाही अशा प्रकारचे शब्द तोंडातून बाहेर पडतात. असं हे ठिकाण रामकृष्ण महाराजांचं हेच ते समाधीस्थळ, ज्या ठिकाणी आज ही प्रेरणा मिळते. कदाचित याही काळात जगलेले माझ्या बरोबरीचे जे काही मान्यवर आहेत, भूमिपुत्र आहेत, अगोदरच्यांचं तर सवालच नाही, परंतु आमची पिढी जी त्यावेळेस लहान होती त्यांनाही रामकृष्ण महाराज एक प्रेरणादायी रूप म्हणून आजही आमच्या डोळ्यासमोर येतं. हे दोन्ही मंदिरं आज समस्त या मठसंस्थानावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भक्तगणासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणा आहेत. आता परिसर अतिशय सुंदर बनला आहे. काही नव्यानं झालेले बांधकामामुळं आता या ठिकाणी खरोखर एक आल्हाददायक प्रसन्न असं वातावरण निर्माण व्हायला मदत होते. परिसर जो यापूर्वी हाच तो या ठिकाणी ज्यांना आठवत असेल हा बारव जो आता याने झाकलेला आहे, हेच ते बारवाचं ठिकाण. आपल्याला माहिती आहे, आपण लहानपणापासून जी मंडळी या ठिकाणी येते, ज्यांनी लहानपणापासून हे ठिकाण अनुभवलं आहे, त्यांना या सगळ्या गोष्टींची आठवण कदाचित येत असेल. हे बारव या ठिकाणी आता त्याचा तो वरचा भाग हा झाकून ठेवलेला आहे सुरक्षेसाठी आणि विस्तीर्ण बारव या खाली आहे. मात्र परिसर अतिशय सुंदर झालेला आहे. आपण बघू शकतो आहे. तुम्हाला आठवतं का, लहानपणी आपण या चिंचाच्या बनाच्या ठिकाणी यायचो. इथं काही देवी अंबाबाईचं एक काही ठिकाण असायचं, ज्या ठिकाणी उन्हाळ्यात सर्व गाव या ठिकाणी जेवायला यायचा. असंख्य चिंचाच्या झाडांनी हा परिसर कसा व्यापून गेलेला होता. आता नव्यानं मंदिराचं बांधकाम होताना खूप काळजी घेतली जाते. हे बघा, हे पिंपळाचं झाड आणि याला असा छोटा पारसुद्धा बनवला आहे. अशा प्रकारे निश्चितच हे श्रद्धास्थान वरबगाव आणि पंचक्रोशीतील लोकांचं हे प्रेरणास्थान आज बदलत चाललेलं आहे. मूळ हे आपल्या महाराजांचं निवासस्थान होतं, आपल्याला आठवत असेल. मात्र आता हाही परिसर बदलला आहे. नव्यानं त्याचं या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि आता हा परिसरच कसा बदलला आहे. खरं तर महाराजांसाठी आत्ताचे मठाधिपती महंत भगवान महाराज शास्त्री यांच्यासाठी आता हे नव्यानं बांधलेलं ठिकाण, कारण आपण जग बदलत चाललेलं आहे, त्यानुसार आपणही थोडं बदलत चाललेलो आहोत. त्यानुसार आता महाराजांसाठी हे ठिकाण आता एक
राहण्यासाठी त्यांचं निवासस्थान म्हणून बनवलेलं आहे. आणि जे भक्तगण येतात आदरानं त्यांच्यासाठी साईडला बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एकूणच असा भव्य परिसर आज आपल्या नजरेत बसताना एक वेगळा आनंद होतो. आणि आता नव्यानं आता हे सभामंडप जो की नव्यानं बांधकाम सुरू आहे त्याचा काही भाग या ठिकाणी सुरुवात झालेली आहे बांधकामाची. मात्र त्याच्यासमोर आता हा सभामंडप पडणार आहे. त्याच्यासाठी निधीही पुरेसा उपलब्ध झालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. आणि हाही भाग आता हा सभामंडप ज्या ठिकाणी दरवर्षी भव्य असा मंडप टाकावा लागतो, खूप कष्ट पडतात, त्यासाठी आता कदाचित नव्यानं हा सभामंडप झाल्यानंतर त्याची आवश्यकता पडणार नाही. भूमिपुत्रांनो, ही पहा आपली बोबाटी नदी. विस्तीर्ण पात्र असलेली बोबाटी नदी आता जरा अरुंद होत चाललेली आहे. दोन्ही बाजूनं काही गाळ भरल्यामुळं म्हणा किंवा नदीपात्र कमी होत चालल्यामुळं अरुंद झालेली नदी आहे. आणि हे तुमचं आपलं सर्वांचं प्रेरणास्थान वेताळ. वेताळाचा वड आज बी आहे. बरीचशी काही ठिकाणं बदलत चाललेली आहेत. आणि या आपल्या नदीवर हा विस्तीर्ण पूल ज्या ठिकाणी मी उभा आहे आणि पुढं हा पिंपळ जो मी आपल्याला आता दाखवणार आहे. थोडक्यात हा पिंपळ आणि त्याच्या लगत असलेली ही आपली शाळेच्या परिसरातली ही चिंचेचं झाड आणि अशीच ही विस्तारत गेलेली बोभाटी नदी. हे खालच्या बाजूला जर आपल्याला दाखवायचं म्हटलं तर याच ठिकाणी आपल्याला माहिती आहे खाली पुढं गेलेली ही नदी आपल्याला दिसते. याच ठिकाणी छोटे छोटे विहिरे असायचे बघा, ज्या ठिकाणी आपले कोळी बांधव. तुम्ही तुमच्या डोळ्यापुढं जर चित्र घेतलं तर इथं छोटे छोटे विहिरे असायचे बघा. आणि आपला हा गावकोस या ठिकाणाहून खालच्या बाजूला मारुतीचं मंदिर आणि मंदिराच्या बाजूला हा खाली पुढं नदीकडे येणारा रस्ता या ठिकाणी होता. आणि ही नदीचा इकडं बोपल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर जो आता हा पूल उभा आहे, अशा प्रकारे हे दृश्य तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. जेव्हा नदीला खूप पाणी यायचं तेव्हा नदीकाठ दोन्ही तुडुंब भरलेले असायचे, तेव्हा हे सगळं आपल्याला पाहायला मिळायचं. हाच तो परिसर आळं म्हणायचो आपण त्याला. आळं जे की वेताळ सभाच्या बाजूनं जो जागा होती त्याला आपण आळं म्हणायचो. ज्या ठिकाणी आपण बघू शकता हा आता पूल आणि हे ठिकाण तुमच्या डोळ्यापुढं आलं असेल, हे आळं म्हणायचे काही वेळा याला. मुद्दाम पुढच्या पिढींनाही आमच्या आठवणी आपल्याला सांगता याव्यात यासाठी थोडंसं चित्रण मी या ठिकाणी करतो आहे आपल्यासाठी. मी खरं तर याकडे ना आपल्याला वेताळाच्या मंदिराकडं या ठिकाणी घेऊन चाललो आहे. बरीचशी प्रगती झालेली आहे गावची. आता ही नवीन विहीर या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे. आपण बघू शकता आता नवीन पिढीला पुढच्या आठवणी काही सांगता याव्यात म्हणून मी मुद्दाम हा व्हिडिओ करतो आहे आपल्यासाठी. आता नवीन विहीरसुद्धा इथं विस्तीर्ण प्रमाणात मोठी झालेली आहे. आणि हाच तो आपल्याला माहिती गावाचा पुढचा भाग, जुनं गाव ज्याला आपण म्हणतो आहे. आणि हाच रस्ता असायचा नदीतून जो आपल्याला इकडं बोरगाव रस्ता म्हणून आपण वर जायचं अशा प्रकारे. आणि पुढं बरडाकडे जाणारा हा रस्ता, बरड म्हणायचो आपण त्यावेळेस पहिलं. पिंपळाच्या झाडाच्या दिशेनंचं हे दृश्य, ही विस्तीर्ण विहीर वेताळ सभांच्या साईडला नदीमध्ये या ठिकाणी गावकऱ्यांनी बांधलेली आहे. गावासाठी खास पाण्याची सोय या विहिरीत करण्यासाठी कदाचित ही विहीर आहे. आपण बघू शकताय हे नव्यानं बांधकाम करण्यात आलेली विहीर आहे. पाणी आहे विहिरीला, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कदाचित इथून करण्यासाठी ही विहीर बांधण्यात आलेली आहे. आणि हे नवीन ठिकाण आता आपल्या डोळ्यासमोर घेताना थोडंसं बदललेलं
ठिकाण थोडं नवीन वाटेल तुम्हाला, परंतु आता वेताळाच्या या वडाकडं जो वड कित्येक वर्षापासून आपल्या वरबगावच्या भूमीची साक्ष देत या ठिकाणी उभा आहे. आणि वेताळ या मानवी श्रद्धाचं मी असं म्हणेन, आता व्यक्तिगत मी अंधश्रद्धा निर्मूलनचा क्रियाशील कार्यकर्ता आहे. या गोष्टी माझ्या मनाला पटत न पटत पण तुमच्या मनाला पटतात त्या मी सांगतो आहे की हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी आपण विद्यार्थी म्हणून कोणी पेन जरी चोरला तरी वेताळाचा शेंदूर काढण्याचं आग्रह त्याला करायचो, भांडायचो. हे झाड मात्र आज विस्तीर्ण स्वरूपाचं हे झाड खरोखर इथं आलं की प्रेरणादायीच वाटतं बघा. खूप जवळून तुम्हाला या झाडाचं मी या ठिकाणी सूरपारंबा वगैरे खेळलेलं आपण सगळे. खरं तर याच्या अगोदरचं एक झाड असायचं मोठं, खूप मोठं होतं, आणि नंतर हे झाड, पण हेही झाड खूप वर्षापासूनचं आहे. निश्चित आपण बघू शकताय इथं गोटी असायची एक मोठी, आठवती ना तुम्हाला? जेव्हा उन्हाळ्यात वेताळाच्या यात्रेला आपण यायचो आणि ती गोटी उचलण्याचं काही आव्हान असायचं, किंवा वेताळ रुसून गेला की हीच गोटी घोड्यावर ठेवून आणायची वगैरे वगैरे. हेही ठिकाण थोडं बदललेलं आहे आता. अशा प्रकारे या वेताळाचा हाच तो वेताळ जो की मला वाटतं पिढ्यानपिढ्या, ते काही असो, श्रद्धा ही कधीकधी फायद्याची असते, कधीकधी तोट्याची बी असते, परंतु वरबगावच्या लोकांना कदाचित ती बऱ्याच अंशी फायद्याची वाटत असेल, म्हणून हे अस्तित्व त्यांनी जपून ठेवलेलं आहे. ज्यावेळी इथं माती असायची चौकडून अगदी, आणि मागच्या बाजूला हेच ते ठिकाण थोडं आधुनिक आता नव्यानं स्मशानभूमी या गावची. वेताळ म्हणलं की वेताळाच्या मागं कधीकधी आम्हाला वर्गात मुली शिव्या द्यायच्या, तुला वेताळाच्या मागं नेलं म्हणायच्या. खरं तर त्या शिव्यामध्ये निरागसपणा असायचा, त्या मनातून नसतीलही कदाचित, कोणी काही त्या म्हणल्या की लगेच काही गेलेलं नाही. परंतु वेताळ हा स्मशानभूमीतील एक ठिकाण हे आपण आज बी पाहतो आहे. मला वाटतं आज जर तुम्ही आलात तर सूरपारंबा खेळायला याच्यासारखं सुंदर ठिकाण कुठंच नाही, कारण हा वड आता खूप विस्तीर्ण पसरलेला आहे. सूरपारंबा खेळण्यासाठी या वडासारखं मला वाटतं ठिकाण आता नाही आहे. कधीतरी नक्की या, हां नक्कीच या. या ठिकाणी काही बसण्यासाठी काही ठिकाणं बी केलेली आहेत. मला वाटतं मुरलीधर भीमा गालफडे आणि बबन भीमा गालफडे यांनी काही बसण्यासाठी इथं लोकांना हे बाकडे तयार केलेले आहेत. त्यांचं नक्कीच आपण कौतुक करूया, कारण जो विचार कोणी करतो चांगला त्याचं कौतुक असलंच पाहिजे. मला वाटतं त्यांनी पाण्याची सोयसुद्धा साठी या ठिकाणी ह्या टाक्या ठेवलेल्या आहेत. आणि तिथून इथं आल्यानंतर आता पुढं आपण हा आपला पिंपळ, ज्या पिंपळाच्या खोडावर मुळ्यावर आमची कित्येक मंडळी या ठिकाणी थांबलेली आहे, आनंद घेतलेला आहे, गप्पा मारत थांबलेले आहेत. बुजुर्ग याच ठिकाणी, आता हे थोडं खोलगट भाग झालेला आहे, परंतु याच ठिकाणी आमचे बुजुर्ग बसायचे आणि गप्पा मारायचे. या ठिकाणी निरगुडी वगैरे असायची, तुम्हाला आठवत असेल. वडाचं एक छोटं झाड असायचं, आता मात्र ते झाड या ठिकाणी अस्तित्वात नाही आहे. मध्यंतरी होतं, पण आता आपल्याला साक्ष देत ते उभं आहे. याच्या बुडाला आसपास इतर निलगिरी असायची, तुम्हाला माहिती आहे. शाळेसाठी याच निलगिरीचे फोक सर आपल्याला काढून आणायला सांगायचे. आणि समोरची बाजू या ठिकाणी तुम्ही असंख्य वेळा खेळलेला आहात, कितीतरी वेळा, अगदी कबड्डी किंवा असंख्य खेळ. ती हेच नदीपात्र, ज्या ठिकाणी पुढं वेताळाचं हे मंदिर दिसतंय आपल्याला, आणि अलीकडं आपण या ठिकाणी असायचो. आता जरा ही बाजू बघूया, खरी आपली गावाची बाजू. खरं तर गावातून सध्या गावातली माती शेतात टाकण्यासाठी सध्या ट्रॅक्टर सुरू आहेत, त्यामुळे हे दृश्य तुम्हाला दिसतं आहे. या बाजूनं हा रस्ता जो आहे तो पाण्याचा एक विहीर मध्यंतरी खोदलेली आहे, त्या विहिरीसाठी हा रस्ता गेलेला आहे. आणि ही दोन ठिकाणं आहेत ना, हे ठिकाण आपलं मठ जो जुना आहे त्याची साक्ष देत एक स्मृती म्हणून या ठिकाणी उभा आहे. आणि हनुमानाचं मंदिर खरं तर या ठिकाणी होतं, परंतु रस्त्याच्या याच्यामुळं कदाचित त्याचं स्मृती ठिकाण म्हणून
थोडं साईडला आपल्याला हे ठिकाण दिसतंय. खरं तर हनुमानाचं मंदिर आपल्याला या ठिकाणी जे हे दोन झोपं दिसतात किंवा बरोबर मोटरसायकल चालली त्या ठिकाणी मध्यभागी रस्त्यात होतं, परंतु आता रस्त्यामुळं ते कदाचित साईडला आपल्याला थोडंसं सांगावं लागतं. हाच तो रस्ता होता, परंतु आता तुम्हाला तो रस्ता दिसणार नाही. टेकडीकडे जाणारा हा रस्ता जिथं होता तो इथूनच होता, परंतु आता वाढलेल्या झाडीमुळं आणि हा रस्ता आता आपल्याला प्रत्यक्ष नजरेत घेता येणार नाही. मात्र तुम्हाला पुढं जाताना नक्कीच खरं तर या बाजूनं हा रस्ता आहे आणि हे खंदारवाड्याचं जो वाड्याचं बाकी स्ट्रक्चर आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. हा पहा, खंदारवाड्याचे हे दगड आज बी साक्ष देत तिथं उभा आहेत. आज बी हे अद्याप मिटलेले नाहीत. संपूर्ण परिसर हा झाडीने वेढलेला असतानासुद्धा खंदारवाडा ज्या ठिकाणी आपण आत वाड्यात जायचोत हे ठिकाण बघा आज बी स्मृती म्हणून आज उभा आहे. आणि इकडं जर म्हणा तर जसं एखाद्या खंदकात जावं, भीती वाटावी असा हा परिसर, ज्या ठिकाणी आम्ही खूप नाचलो, चाललो, बोललो, खेळलो, हीच ती ठिकाणं. मात्र त्या ठिकाणचे विजेचे खांब आज बी साक्ष देत आहेत. आता या खोदकामामुळं किंवा माती काढण्याचं काम चालू आहे. शेतात माती टाकण्यासाठी कदाचित हा प्रोग्राम हाती घेतला आहे गावानं. चांगली गोष्ट आहे, कारण का किमान ती माती आपल्या शेतात आता राहील. आपण बघू शकताय खूप मोठ्या प्रमाणात. मी मुद्दाम थोडं समोर येऊन आपल्याला हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. खोदकाम बरंचसं झालेलं आहे. खरं तर ही पुढची बाजू म्हणाल तर थोडं पुढं गेला तर आड होता आपला हा खांब आहे ना, या खांबाच्या साईडलाच आड होता, जो की सुतार गल्ली असेल किंवा इकडचा परिसर ज्याला आपण बरेचसे लोक होते त्या आडाचा लाभ घ्यायचे. तो आड या समोरच्या हा जे दोन झाडं दिसतात तुम्हाला त्या ठिकाणी आहे. असंच हा परिसर थोडासा मी पुढं दाखवतो. तो आपण पाहू शकताय माती काढण्याचं काम जोरात सुरू आहे. त्यामुळं खरं तर या ठिकाणी आता पुढं मातीतून फार मला पुढं जाता आलेलं नाही, परंतु हे महागं आणि असाच हा आपला पिंपळ पुन्हा महागं दिसतो आहे तुम्हाला. म्हणजे त्याच्यावरून तुम्ही अंदाज काढू शकता मी कुठं उभा आहे ते. इथं मला वाटतं आहे समोरच्या बाजूला आपल्याला माहिती आहे खंदारे परिवाराचे काही जे गोठे वगैरे होते ते या ठिकाणी होते. आणि हे ठिकाण आपल्या शाळेचं ठिकाण होतं, ज्या ठिकाणी चिंचेचं झाड आणि ही शाळा या झाडाने आता वेढून टाकलेली आहे. आणि इकडं पुढं जे आता निशाणसुद्धा राहिलेलं नाही. मग पुढं हे आबासाहेबांना, राजेभाऊंना आणि पुढं त्याच्या मुकदम गल्ली, हे सगळी ठिकाणं आता त्या ठिकाणची माती काढल्यामुळं आपल्याला व्यक्त करता येणार नाहीत, निश्चित अशा ठिकाणं सांगता येणार नाही. पण पलीकडं त्याच्या तुम्हाला माहिती आहे याच्याच एकदम पलीकडं पूर्वेकडील बाजूला एक विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं, ज्या ठिकाणी काटेकोरांटीची फुलं असायची आणि मुकदमांची एक गिरणी होती. हे सगळी ठिकाणं पलीकडच्या बाजूला. सध्या मला इथं कॅमेऱ्यातून तुम्हाला नाही दाखवता येणार, पण कधीतरी ते सुद्धा निशाणं जर असतील काही ठिकाणं तर नक्की आपल्यासाठी ते सुद्धा आम्ही नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात या गावच्या आठवणी किती सांगाव्यात तेवढ्या कमी आहेत. ज्या काही खुणा आहेत त्यावरूनच गावचा अंदाज आपल्याला आता घेता येऊ शकतो. हा मठापडून पुढं गेलेला रस्ता, टेकडीकडं समोर गेलेला रस्ता आज बी आपल्याला दिसतो आहे. मात्र आता खोदकाम खूप झालेलं आहे, त्यामुळं या ठिकाणांचाही अंदाज थोडासा आपल्याला घेणं अवघड आहे. परंतु हाच तो सरळ गेलेला समोरचा रस्ता. खरं तर आमच्या माध्यमातून गावाच्या आठवणी जाग्या राहाव्यात हाच एक उद्देश होता हा व्हिडिओ करण्याचा. आणि आम्हाला आमच्या पिढीला सांगता यावं की आमचं गाव जुनं कसं होतं. आणि आता नवीन गाव आमचं जे दिसतं आहे आपल्याला ते या बाजूला, जे की बरडाच्या दिशेनं एक नवीन गाव आमचं आता वसलेलं आहे. खरं तर गावातील प्रत्येक व्यक्तीच्या आठवणी या ठिकाणी काढायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. मात्र कधीतरी आपण वेगळ्या संवादाच्या रूपानं ते नक्कीच करूया. अशा प्रकारे आज फक्त आपल्याला एक प्रेरणा मिळावी, माझ्या गावाचं दर्शन पुन्हा एकदा होऊन एक आपल्याला ही झाडं आता विस्तीर्ण झाडं, परंतु नामशेष होण्याच्या मार्गावर आता ती आहेत. मात्र आज ही शेवटच्या खुणा म्हणून आपण ते या व्हिडिओमध्ये त्यांना कैद करत आहोत. हा पिंपळ तर असंख्य पिढ्यानपिढ्या अगदी आज हयात नाहीत त्यांच्यासुद्धा अगोदरपासून, आणि आम्ही लहान असताना तर हा खूप मोठा होता. आणि आज हाही विस्तीर्ण पिंपळ मात्र आज बी तो पालवतो आहे.
आज बी त्याच्यावर ही पानं आहेत. आज बी त्यानं आपली हार मानलेली नाही. पुढच्या काही पिढ्यांना तो आज बी साक्ष देत उभा राहणार आहे. कारण अशी ठिकाणं चमत्कार नसतात, पण प्रेरणादायी नक्कीच असतात याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणूनच वरबगाव आणि पंचक्रोशीतील ज्यांचं या गावावर प्रेम आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ समर्पित. धन्यवाद.